नाही, राज्य सरकारचा अजून आत्मविश्वास नाहीये की निवडणूक झाली की आपण निवडून येऊ शकू आणि म्हणून जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजनांची जाहिराती करणं, लोकांच्या पर्यंत त्या पोहोचवणं यासाठी त्यांना वेळ पाहिजे असं दिसतंय. आजच्या मितीला आजच्या तारखेला निवडणूक घेतली तर बहुतेक त्यांचा पराभव होईल असं त्यांना वाटतंय. त्यामुळं हरियाणाबरोबर आपल्या निवडणुका पूर्वीपासून होत होत्या, पण आता यावेळी डिफर केल्या. त्यामुळं या नोव्हेंबरमध्ये घेण्याचा आणि जास्त कालोपयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय आणि निवडणूक आयोग त्याला बळी पडतंय. त्यामुळं बघू आता, पण त्यांची निवडणूक घ्यायची आज तरी तयारी दिसत नाही. सर, राजेंद्र शिंदे यांनी म्हटलं आहे की नाईलाजाने मी अजित पवार गटामध्ये तुमच्या काही संपर्कात? माझा काही संपर्क झालेला नाही आणि त्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही निधी मिळावा यासाठी मला वाटतं ते तिकडे गेले होते, पण माझा संपर्क नाही. नाही, आता सध्या कोणी फारसं पक्षप्रवेशासाठी तसे रोजच चालू आहेत पक्षप्रवेश, पण तसं काही विशेष अलीकडे माझ्याशी कोणी काय बोललेलं नाही. तर एक शांत आणि संयमी नेता म्हणून तुमची ओळख आहे, मात्र काल जालन्यामध्ये प्रतिक्रिया नाही, जालन्यामध्ये काय झालं की इच्छुक आमच्या त्यात मतदारसंघात 3 जण आहेत आणि त्यातल्या एका व्यक्तीच्या समर्थकांनी भावी आमदार म्हणून बोर्ड लावला. मग दुसरे जे समर्थक होते ते प्रचंड गोंधळ करायला लागले. त्यामुळं सभेच्या शेवटचाच भाग होता, समारोपच होता तो, पण गोंधळ एवढा झाला की तो म्हणजे त्याचा बोर्ड काढावा अशी त्यांची सगळ्या इतरांची मागणी होती. त्या दोन्ही याच्यात बरंच वाक्ययुद्ध झालं. त्यामुळे मी त्यांना शांत करायला त्यांना हे केलं. सर, महायुतीमध्ये अजित पवार गटाने भाजपमध्ये जो वाढवला काळे झेंडे दाखवण्यात आले त्याच्या ताफ्याला आज नवाब मलिक हे कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. म्हणजे नाराजी डावलून काय मला असं वाटतं की विधानसभेला तिकडच्या बाजूने अजित पवारांच्याकडून नवाब मलिक यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झालेले. त्यामुळे बहुतेक भारतीय जनता पक्षाने त्यांची मुलगी उभी राहिली तर चालेल, पण नवाब मलिक नको असं काहीतरी सोल्युशन काढलेलं दिसतंय. नाही, थोडक्यात भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलेलं आहे नवाब मलिक यांना बरोबर घेणं, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे नवाब मलिकांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षानेच केलेले आहेत आणि अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यामुळं त्यांची जवळीक भारतीय जनता पक्ष करतंय असं आता चित्र समोर येते. तर आज रक्षाबंधन आहे, दादांना विचारलं की तुम्ही काही नाराजी वाढणार, दादा म्हणले की मी मुंबईत असतो तर बांधेल, आणि काहींनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की रामकृष्ण. त्या दोघांच्यातला संवाद आहे, मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. दादा कुठल्या मतदारसंघांवर राहा करणार आहे? नाही, अकोला जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्वीपासून काही मतदारसंघ लढवतो. 2-3 मतदारसंघ या जिल्ह्यातले आहेत की जिथं आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे निवडणूक लढवण्याची. आज बऱ्याचशी कार्यकर्त्यांची, नेत्यांची चर्चा करतोय मी. 21 तारखेपासून आमच्या चर्चा सुरू होतील. त्यावेळी मग हळूहळू आमच्या या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जागा मागणी करू. काँग्रेसने 3 जागावर दावा केलेला आहे, शिवसेनेने 2 जागेवर दावा. आम्ही आज चर्चा होणार आहे आणि आम्ही दावा जाहीर करत नाही, आम्ही मीटिंगमध्ये दावा करतो. कुणी? मला माहित नाही, तशी काही चर्चा माझ्या कानावर नाही आहे.